नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन आयएस अकॅडमी मध्ये तुमचे स्वागत करते. तर नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगते की आपण करंट अफेअर्सची वीकली सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण दर रविवारी करंटचा एक व्हिडिओ अपलोड करतो. चला तर मग सुरू करूया या वीकचा एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी. तर बातमी आहे मित्रांनो, मारुती चितमपल्ली यांच्याबद्दल. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन झालेलं आहे. वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. तर अरण्य ऋषी, अरण्य म्हणजे जंगल आणि ऋषी म्हणजे ते जे तपश्चर्या करतात, जे तपश्चर्यामध्ये स्वतःचं आयुष्य पूर्ण झोकून देतात. मारुती चितमपल्ली यांना अरण्य ऋषी ही पदवी देण्यात आलेली आहे. म्हणजे त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य जंगलासाठी समर्पित करून दिलेलं आहे. त्यांची म्हणजे जरी कारकीर्द त्यांची वनसेवेमध्ये सुरू झालेली असली तरी सुद्धा त्यांनी एका अधिकाऱ्याप्रमाणे काम न करता त्यांचं संपूर्ण जीवन जंगलासाठी वाहून दिलेलं होतं. तर आपण बघूया त्यांच्याबद्दलची जरा माहिती. त्यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यामध्ये झाला होता. नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार पण देण्यात आलेला आहे. जसं की मी बोलली की त्यांची कारकीर्द बद्दल आपण बघूया. नोकरीची सुरुवात त्यांनी ढेबेवाडी सातारा वन विभागापासून केलेली होती. निवृत्ती त्यांची 1990 सालीच झाली. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील उपसंचालक या पदावर ते होते. तर शेवटचं त्यांनी काम कुठे केले तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प या ठिकाणी त्यांचं शेवटचं आपण काम म्हणू शकतो. त्यांनी महत्वाचं योगदान कुठे दिलंय? कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नवेगाव राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांचं योगदान म्हणायचं गेलं तर ते त्यांच्या कामाप्रती एवढे डेडिकेटेड होते की नवेगाव राष्ट्रीय उद्यानाचं काम बघताना त्यांनी तिथे एक पक्ष्याचं घरटं होतं. जे कंत्राटदार असतात ना, तर ते काहीतरी काम करत होते, त्यामुळे त्या पक्ष्याचं घरटं पडणार होतं. त्यासाठी त्यांनी ते काम थांबवलं कंत्राटदाराचं आणि त्या पक्ष्याचं घरटं वाचवलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या पक्ष्याचं पूर्ण लाईफचं निरीक्षण केलं, सगळ्या गोष्टीचा त्यांचा कार्यकाल किंवा अंडी घालण्याचा त्यांचा कार्यकाल, नंतर त्यांचे पिल्लं वगैरे या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करून त्यांनी अगदी त्याच्यावर त्यांचं घरट्या पलीकडे नावाचं एक पुस्तक आहे तेच लिहून दिलं. म्हणजे एक अधिकारी किती डेडिकेटेड असू शकतो हे आपल्याला त्यांच्या कामातून दिसून येतं. तर पुढे आपण बघूया की नवेगाव राष्ट्रीय उद्यानात इथे त्यांचं महत्वाचं योगदान आपण बघितलंच. त्याच्यानंतर नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात त्यांचे मोलाचं योगदान आहे. मेळघाटमध्ये त्यांनी सगळ्यात शेवटी ते निवृत्त तिथूनच झालेले. तर राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती मराठी अभ्यासक्रम मंडळ याचे पण ते सदस्य होते. कसले तर राज्य वन्यजीवन संरक्षण सल्लागार समिती याचे ते सदस्य होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पण ते संचालक होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे ते संचालक होते. महाराष्ट्र पक्षी मित्र संस्थेच्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनाचे जे नाशिक येथे भरलं होतं 1995 साली, नाशिकला भरलं होतं सगळ्यात पहिलं पक्षी मित्र संमेलन. तर तिथे ते अध्यक्ष होते. त्यांच्या साहित्य लेखन कार्याचा गौरव 2006 मध्ये सोलापूर येथे भरलेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पण त्यांच्याकडे होतं. म्हणजे 2006 साली जे भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं तर त्याचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. एक त्यांना पद्मश्री पण मिळालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद पण भूषवलेलं आहे. या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, या लक्षात ठेवण्यासारख्या. त्यांचं लेखन साहित्यावर आपण एकदा बघून घेऊया. त्यांचं कदाचित तुम्ही काही वाचलं पण असेल, त्यांचं बरंच फेमस आहेत हे सगळे पुस्तकं. तर पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृग पक्षीशास्त्र हा त्यांचा संस्कृत मधला ग्रंथ होता त्याचा त्यांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. घरट्या पलीकडे जे मी तुम्हाला बोलली की त्यांनी त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये त्या पक्षाच्या घरट्यावरून जे काम थांबवलं होतं त्याच्यावरून त्यांनी पुढे त्या निरीक्षणातून डायरेक्ट पुस्तकच लिहिलं, ते हे पुस्तक होतं घरट्या पलीकडे. त्याच्यानंतर पाखर माया, निसर्ग वाचन, सुवर्ण गरुड, आपल्या भारतातील साप हा पण त्यांनी मराठीत अनुवाद केलाय. पक्षीकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस हे सगळं त्यांचं साहित्य आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचं म्हणजे त्यांचं आत्मचरित्र चकवा चांदणं हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे आपण लक्षात ठेवू शकतो की आत्मचरित्र त्यांचं कोणतं होतं तर चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र होतं. पुढे जाऊया. पुढची बातमी आहे की वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट. तर हा का बरं चर्चेत आहे याच्याबद्दलची आपण जरा माहिती बघूयात. का चर्चेत आहे तर अलीकडेच केरळ सरकारने 1972च्या वन्यजीव संरक्षण कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे. तर केरळ सरकारचं बेसिकली काय म्हणणं होतं की हा जो ऍक्ट आहे 1972चा
हा प्राण्यांना संरक्षण देतो. पण काय होतं की आता बरेच प्राणी जसे हत्ती झाला, वाघ झाला, बिबट्या झाला, यांच्यामुळे मानव प्राणी हा सुद्धा धोक्यामध्येच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की हत्ती एकदम शेतामध्ये घुसखोरी करतात, सगळ्या गोष्टी का बरेच लोक केरळमध्ये असे प्रकार झाले की बऱ्याच लोकांना हत्तीने पायाखाली तुडवले, ते बऱ्याच लोकांचे जीव गेले. किंवा बिबट्याचं आपण महाराष्ट्रात बघतोच, नाशिक विभागात जास्त करून तिथे बऱ्याचदा बिबट्या शहरामध्ये किंवा गावांमध्ये घुसून तिथे पण लोकांना, लहान मुलांना मारलेले, छोट्या मुलांना मारलेले. तर त्याच्यामुळे केरळ सरकारचं म्हणणं होतं की ह्या ऍक्टमुळे काय होतं की प्राण्यांना मारण्याची परवानगी नाही, पण असे प्राणी जे मानवी जीवन आणि मालमत्तेला धोका निर्माण करतात अशा प्राण्यांना ठार मारण्याची परवानगी राज्य शासनाला मिळावी. याच्यासाठी केरळ सरकारने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवलेला आहे. म्हणून सध्या हा ऍक्ट चर्चेमध्ये आहे. 1972 चा आहे, हे लक्षात असू द्या. कायद्याबाबत माहिती बघूया. ते 1972 मध्ये हा कायदा लागू झालाय. हा कायदा भारतातील वन्य प्राणी, पक्षी, वनस्पती आणि त्यांच्या अधिवासाचे संरक्षण तसेच वन्य प्रजातींच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. म्हणजे वन्य प्राणी, पक्षी आणि वनस्पती यांच्याबरोबर त्यांचा अधिवास आणि त्यांचा जो व्यापार होतो, म्हणजे बरेच असे प्राणी आहेत ज्यांची आपण विदेशामध्ये आयात निर्यात सुद्धा करतो, तर या सगळ्यांच्या नियंत्रण करण्यासाठीच हा ऍक्ट आहे. तर घटनेच्या कलम 48A म्हणजे मार्गदर्शक तत्वांमध्ये आणि 51A जी नुसार पर्यावरण रक्षणाचा कर्तव्यात्मक भाग दिलेला आहे. आपल्या राज्यघटनेत ऑलरेडी मेन्शन केलेले आहे की 48 मध्ये राज्याचं हे काम आहे की वन्य प्राण्यांचं संरक्षण करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं. आणि 51A नुसार नागरिकांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी पण पर्यावरणाचं आणि प्राण्यांचं संरक्षण करावं. हे ऑलरेडी आपल्या घटनेमध्ये मेन्शन आहे. तर 2022च्या सुधारणांनंतरचे शेड्यूल वर्गीकरण आपण बघू. तर याच्या आधी 6 शेड्यूल होते. या ऍक्ट बद्दलच आपण बोलतोय. तर या ऍक्ट बद्दलच आपण बोलतोय. तर 2022 मध्ये या ऍक्ट मध्ये सुधारणा करण्यात आल्या. तर आधी 6 शेड्यूल देण्यात होते, आता 4च शेड्यूल आहेत या ऍक्ट मध्ये. तर शेड्यूल 1 नुसार काय, तर सर्वोच्च संरक्षण असलेले प्राणी म्हणजे वाघ, सिंह, हत्ती हे झाले सर्वोच्च संरक्षण असलेले प्राणी. सर्वोच्च संरक्षण म्हणजे काय की वाघ, सिंह हे जे आहेत हे अन्न साखळीमध्ये टॉपवर येतात. जर हे प्राणी जर नामशेष झाले, विलुप्त झाले, तर संपूर्ण पर्यावरणाची जी अन्न साखळी आहे ती कम्प्लीटच ढासळेल. म्हणून या प्राण्यांना शेड्यूल 1 मध्ये दिलेलं आहे की सर्वोच्च संरक्षण या प्राण्यांना प्राप्त होतं. यांची शिकार, यांना मारणं किंवा यांचा व्यापार करणं हे कायद्यानेच बंदी आहे. शेड्यूल 2 मध्ये काय की तुलनेने कमी संरक्षण असलेले प्राणी. याच्यामध्ये थोडे तुलनेने कमी संरक्षण म्हणजे माकड, कोल्हा असले प्राणी झाले की एवढे नाही पण आहेत महत्वाचे, म्हणून ते शेड्यूल 2 मध्ये टाकले. तिसरं शेड्यूल आपण बघूया. तिसऱ्या शेड्यूल मध्ये त्यांनी दिलंय की संरक्षित वनस्पती प्रजाती. तर संरक्षित वनस्पती म्हणजे आपला पुष्पा माहितच असेल सगळ्यांना. त्याच्यामध्ये कोणत्या वनस्पती बद्दल सांगितलेल्या झाडाबद्दल, तर लाल चंदन. तर लाल चंदनाची तस्करी त्याच्यामध्ये एकदम क्लिअरली दिलेली आहे की ती मनाई आहे, ते इलिगल आहे. तर ते असले लाल चंदन, अश्वगंधा अशा ज्या मेडिसिन्स मध्ये युज केल्या जातात अशा वनस्पतींचं शेड्यूल 3 मध्ये संरक्षित केलेलं आहे त्यांना. त्याच्यानंतर शेड्यूल 4 मध्ये CITES च्या अंतर्गत संरक्षित प्रजाती म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी नियंत्रित केलेल्या काही प्रजाती असतात, काही प्राणी असतात ज्यांचा आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो, पण त्याच्यावर पण कुठेतरी काहीतरी मर्यादा आहे. ते या शेड्यूल अंतर्गत. पुढे बघूया. हा, तर या कायद्याअंतर्गत स्थापन झालेल्या संस्था कोणत्या कोणत्या आहेत, तर राष्ट्रीय वन्यजीव मंडळ. एक मिनिट. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ ही संस्था स्थापन झाली. याचे अध्यक्ष कोण असतात, तर पंतप्रधानच अध्यक्ष आहे. राज्य वन्यजीव मंडळ आहे, राज्यस्तरीय सल्लागार संस्था आहे, ही राज्यांना सल्ला देते. वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, अवैध वन्यजीव व्यापाराच्या विरोधातील तपास संस्था, मुख्य वन्यजीव रक्षक, राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी हा याचा हेड असतो. महत्वाचे उपक्रम प्रोजेक्ट टायगर, हा सगळ्यांना माहितीच, 1973. प्रोजेक्ट एलिफंट 1992. लक्षात ठेवण्यासारखे आहे प्रोजेक्ट टायगर आणि प्रोजेक्ट एलिफंट. ठीक आहे, पुढे जाऊयात. अंमलबजावणीतले प्रमुख आव्हानं काय आहे. आता हा जो ऍक्ट आहे याचं अंमलबजावणी करण्यासाठी आव्हानं काय, तर मानवी आणि वन्यजीव संघर्ष,
आताच रिसेंटली केरळमध्ये जवळजवळ 40+ लोकांना हत्तींनी मारलं, पायदळीत उडवलं, म्हणजे जीवच गेला 40 लोकांचा. त्याच्यामुळेच केरळ सरकारने हे निवेदन केंद्र सरकारकडे दिलं होतं. तर मानवी आणि वन्यजीव यांचा संघर्ष आहे की प्राण्यांचा जीव महत्वाचा की माणसांचा, की दोघांचा महत्वाचा असायला पाहिजे. तर मग आपल्याला कुठेतरी प्राण्यांना एक सेकंड प्रायोरिटी दिली पाहिजे. म्हणून मानवी आणि वन्यजीव संघर्ष हा ऍक्ट जर पूर्ण लागू करायचा असेल तर त्याच्यामध्ये उद्भवतो. त्याच्यानंतर शिकारी व तस्करी यांना बंदीच आहे. त्याच्यानंतर संस्थांमधील समन्वयाचा अभाव, जनजागृती आणि स्थानिक सहभागाचा अभाव, म्हणजे आदिवासी लोकांशिवाय वगैरे या गोष्टी करता येत नाही बऱ्याचदा, आणि ते लोक जंगलालाच त्यांची देवता मानत असल्यामुळे ते नाही करत प्राण्यांना हल्ला वगैरे नाही करत असे. आणि संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव म्हणजे बरेचदा वन विभाग, त्याच्यानंतर पोलीस खातं, या सगळ्यांमध्ये तितकं कोऑर्डिनेशन नसतं. पुढे जाऊया. पुढे आहे ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025. हे महत्वाचं आहे, याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता असते. हे जे असे रिपोर्ट असतात त्याच्यावर प्रश्न येतो. तर का चर्चेत आहे, तर भारताचा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2025 मध्ये कितवा क्रमांक आहे? 131वा क्रमांक आहे. किती? 148 देशांपैकी. म्हणजे आपण किती मागे आहोत हे आपल्याला लक्षात येईल याच्यावरून, की 131वा क्रमांक. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताचे स्थान 2 अंकांनी घसरले आहे. आधी तरी जर 129 वर होता, आता तो 131 वर झालाय. हा अहवाल लैंगिक समानतेतील असमानता स्पष्टपणे अधोरेखित करतो. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स म्हणजे काय हे आपण एकदा बघू. तर 2006 पासून वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे दरवर्षी प्रसिद्ध केला जातो जेंडर गॅप इंडेक्स. 2006 पासून कोणती संस्था प्रकाशित करते, तर हे पण महत्वाचं आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, WEF, 2006 पासून देणं चाललंय हा. तर ह्याच्यामध्ये ते काय करतात की 4 महत्वाच्या क्षेत्रातील पुरुष महिला समानतेचं मापन करतात. तर ते 4 क्षेत्र महत्वाचे कोणते हे बघूया. तर आर्थिक सहभाग आणि संधी, शैक्षणिक प्रगती, शिक्षणामध्ये महिलांचा सहभाग किती पुरुषांच्या तुलनेत, आरोग्य व जीवन मूल्यामध्ये किती सहभाग, आणि राजकीय सक्षमीकरण. आताच रिसेंट आपण पण आपल्या न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचलं असेल की शिक्षणामध्ये तर बऱ्यापैकी आहे महिलांचा सहभाग, पण अजून पण जर नीट विचार करा तुम्ही, तर किती महिला आमदार आहेत, किती महिला खासदार आहेत, हे सगळं बघणं पण महत्वाचं आहे. की राजकीय सक्षमीकरण या अंतर्गत महिलांचं खरोखर सबलीकरण, सक्षमीकरण झालंय का, किती टक्क्यांनी झाले, किती टक्के आमदार आहे, ह्याची माहिती तुम्ही काढून कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. तर भारताची कामगिरी बघूया आपण 2025 मध्ये. एकूण स्थान किती? 131 आहे, बरोबर. 148 देशापैकी. लैंगिक समतेचा स्कोर आलाय आपला 64.1%. दक्षिण आशियामध्ये सर्वात कमी स्थानांपैकी एक. दक्षिण आशियामध्ये जेवढे पण स्थान आहेत त्याच्यापैकी सगळ्यात कमी पैकी जे देश आहेत त्याच्यामध्ये एक आपण आहोत. प्रगती कुठे झाली, तर शिक्षण क्षेत्रात झाली आहे. 97.1% झाली. महिला साक्षरता आणि उच्च शिक्षणात भर आहे. आर्थिक सहभाग 0.9% वाढ झाली. याच्यामध्ये आपला एकूण स्कोर आलाय 40.7%. आरोग्य व जीवनमान, जन्मवेळी लिंग गुणोत्तर व आरोग्यदायी जीवनात पण सुधारणा झाली. चिंतेची बाब, राजकीय सक्षमीकरण, याच्यामध्ये घसरण झाली आहे. 0.6% घसरण झाली आहे, जी मी बोलली राजकीय सक्षमीकरण मध्ये. महिला खासदारांचे प्रमाण 14.7 वरून 13.8 असं घसरलेलं आहे 2025 मध्ये. तर आता सगळं लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता की कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली, तर शिक्षण क्षेत्रात प्रगती झाली. कोणत्या ह्याच्यामध्ये हे झाली अधोगती, तर राजकीय सक्षमीकरण. हे मुद्दे लक्षात ठेवण्यासारखे. आणि स्थान आपलं किती आहे, तर 131वं स्थान आहे, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि मागच्या याच्यामध्ये मी बोलली की कोण प्रसिद्ध करतं, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा रिपोर्ट प्रसिद्ध करतो. या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर फोकस असला तरी खूप आहे. बाकीचं जस्ट ओव्हरलुक केलं तरी चालतं. जागतिक ठळक बाबी काय त्याच्यात, तर आईसलँड हा जो देश आहे सलग 16व्या वर्षी अव्वल क्रमांकावर आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी की कोण एक नंबरला आहे. आपलं स्थान तर आपल्याला कळले, पण एक नंबरला कोण आहे, तर आईसलँड हा देश आहे. सलग 16व्या वर्षी, म्हणजे मागच्या 16व्या वर्षापासून तोच प्रथम क्रमांकावर आहे. तळाशी असलेले 10 देश कोणते, पाकिस्तान, चाड, इराण, सुदान. सर्वाधिक लैंगिक असमानता दर्शवणारे हे देश आहे.
आता पुढे आहे महाभियोग प्रक्रिया. तर महाभियोग आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. राष्ट्रपतीसाठी आपण राष्ट्रपतीला पदावरून पदच्युत करण्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो. सध्या ही प्रक्रिया फार चर्चेत आहे. तर का चर्चेत आहे ते बघूया. तर दिल्लीतील निवासस्थानात रोख रक्कम सापडल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडण्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी केली आहे. तर ह्यांच्या न्यायमूर्तींच्या घरी काय झालं, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या घरी सीबीआयची ज्यावेळेस रेड पडली तर त्यांच्या घरी जवळजवळ 3 करोड आणि बरेच जमिनीचे गैरव्यवहार, महागडी घड्याळे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सापडल्या. तर मग त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव मांडण्याची संसदीय कार्यमंत्री किरेन यांनी घोषणा केलेली आहे. भारतामध्ये कोणकोणत्या घटनात्मक पदांसाठी महाभियोगाची तरतूद आहे? तर राष्ट्रपती आपल्याला माहितीच आहे, अनुच्छेद 61 आर्टिकल 61 नुसार, हे लक्षात ठेवा, राष्ट्रपतीसाठी आहे तरतूद आर्टिकल 61 नुसार. मेनली राष्ट्रपतीसाठीच केलेली आहे आणि हा शब्दाचा प्रयोग पण जनरली राष्ट्रपतीसाठीच केला जातो. तर राष्ट्रपतीसाठी अनुच्छेद 61 मध्ये कारण काय दिलेलं आहे, घटना उल्लंघन एवढंच कारण दिलेलं आहे घटनेमध्ये. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांच्यासाठी अनुच्छेद 124(4) मध्ये सर्वोच्च न्यायालय आणि अनुच्छेद 217(1)(b) मध्ये उच्च न्यायालय. यांचं पण कारण काय दिलंय, गैरवर्तन, भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर या कारणामुळे यांना पण महाभियोग लागू होतो. तर महाभियोग प्रस्ताव प्रक्रिया बघूया आपण. महाभियोग कसा मांडला जातो? लोकसभेत किमान 100 खासदार किंवा राज्यसभेत 50 खासदार महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी करून तो सादर करतात. दोघांपैकी एक कोणतं पण चालतं. लोकसभेमध्ये 100 खासदार किंवा राज्यसभेमध्ये 50 खासदार, काहीही चालेल. तर ज्यांनी पण चालू केला, तसं लोकसभा अध्यक्ष किंवा राज्यसभा सभापती प्रस्तावाची छाननी करून तो मान्य करतात. मग सभापतींपुढे, अध्यक्षांपुढे त्यांना तो प्रस्ताव मांडावा लागतो. त्याच्यानंतर प्रस्ताव मान्य झाल्यानंतर एक त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली जाते, ज्याच्यामध्ये कोण असतात, एससीचे सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश असतात, त्याच्यानंतर हायकोर्टचे न्यायाधीश असतात आणि एक कायदेतज्ञ असतात. तर या सगळ्यांचा समावेश असतो. एक त्रिसदस्यीय समिती नेमली जाते. सगळ्यात पहिले काय होतं की लोकसभेमध्ये किमान 100 खासदार किंवा राज्यसभेतले 50 खासदार यांच्या सह्या लागतात. त्याच्यानंतर लोकसभा अध्यक्ष सभापतींपुढे तो प्रस्ताव मांडावा लागतो. त्याच्यानंतर एक त्रिसदस्यीय चौकशी समिती बसते. नंतर राष्ट्रपती परत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या तपासासाठी समिती स्थापन करतात. समितीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि एक नामवंत न्यायमूर्ती असतो. ही समिती आरोपांची चौकशी करून अहवाल सादर करते. नंतर आरोप सिद्ध झाल्यानंतर संसदेत दोन्ही सभागृहामध्ये प्रस्ताव मांडला जातो आणि दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमताने प्रस्ताव दोन्ही सभागृहामध्ये मंजूर व्हायला पाहिजे. 2/3 मध्ये म्हणजे सुरू कोणत्याही सभागृहापासून होऊ शकतो, लोकसभा किंवा राज्यसभा कोणीही सुरू करू शकतं, पण मंजूर करताना मात्र दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमतानेच मंजूर व्हावा लागतो. त्याच्यानंतर राष्ट्रपती मंजुरी दिल्यानंतर संबंधित न्यायमूर्तीला पदावरून हटवले जाते. एवढी क्लिष्ट ही प्रक्रिया काय ठेवली, कारण आपले राष्ट्रपती, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे पद आपण वरती मानलं जातं. म्हणजे हे पद फार प्रतिष्ठेचं मानलं जातं आपल्या देशामध्ये, की हे लोक जनरली चुका नाही करू शकत असं म्हणलं जातं. न्यायमूर्ती म्हणजे ते न्यायदानाची देवता म्हणलं जातं काइंड ऑफ त्यांना. त्याच्यामुळे त्यांनी जर असं काही केलं तर त्यासाठी ही प्रक्रिया एवढी क्लिष्ट केलेली आहे. इतिहासातील ठळक महाभियोगाचे आपण उदाहरण बघितलं तर 1993 मध्ये व्ही रामास्वामी यांच्यावर पण आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप झाले होते. लोकसभेमध्ये प्रस्ताव मांडण्यात पण आला होता, पण काँग्रेसच्या अनुपस्थितीमुळे पास झाला नाही. असं म्हणजे जनरली असं मानलं जातं जगामध्ये, किंवा असं न्यायाधीशांना किंवा राष्ट्रपतींना पदावरून पदच्युत करणं म्हणजे तो कुठेतरी एक डिसरिस्पेक्ट मानला जातो, कारण ते आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतात. ते देशाचे पहिले नागरिक असतात राष्ट्रपती वगैरे. तर हे देशाचा अभिमान असतं. त्याच्यामुळे काँग्रेसने असं अनुपस्थित राहून त्यांचा पदच्युती त्यांची रोखली होती. आजपर्यंत भारतात कोणत्याही न्यायमूर्तीला यशस्वीपणे महाभियोगाद्वारे पदावरून हटवले गेलेले नाही. तर शेवटी सांगायचं झालं तर सिप्री अहवाल 2025 नुसार भारताकडे 180 तर पाकिस्तानकडे 170 अणुबॉम्ब आहेत. फार मागे नाही आहेत ते, पण आहेच 170. सिप्री अहवाल 2025 नुसार रशिया देशाकडे सर्वाधिक अण्वस्त्रे आहेत. कोणाकडे आहेत तर रशियाकडे सगळ्याधिक अण्वस्त्रे आहेत.
भारताने 2047 वर्षापर्यंत सिकल सेल अॅनिमियाचे उच्चाटन करण्याचा लक्ष ठेवलेले आहे. तर सिकल सेल अॅनिमिया म्हणजे काय असतं, हा एक आजार आहे. याच्यामध्ये काय आपले जे नॉर्मल ह्युमन बिंगचे जे आरबीसीज असतात ते राऊंड शेप्ड असतात, पण सिकल सेल अॅनिमियामध्ये काय होतात की आरबीसीचा जो शेप असतो तो असा चंद्रासारखा होऊन जातो. त्याला सिकल सेप म्हणतात. म्हणजे आपण कोयत्यासारखा पण म्हणू शकतो. ह्याच्यामुळे काय होतं की ऑक्सिजन कॅरी करण्याची जी आरबीसीची हे असते, क्षमता असते, ॲबिलिटी, ती कमी होऊन जाते. सिकल सेल अॅनिमियाला असा लॉंग टर्म साठी कोणता उपचार नाही की फिक्स किंवा हे झालं की हा आजार पूर्णतः संपतो, असं नाही करता येत. तर सिकल सेल अॅनिमियाचं काय होतं, पण जर तुम्ही वेळेवर उपचार घेतले, रेग्युलरिटी जर त्याच्यामध्ये ठेवली, तर नक्कीच माणसाचं आयुष्य सुधारतं ह्याच्यामुळे. तर जागतिक सिकल सेल दिन 19 जून रोजी साजरा करण्यात येतो. जलगंगा संवर्धन अभियान मध्य प्रदेश राज्याने सुरू केले. हे अभियान जलगंगा संवर्धन कोणत्या राज्याने सुरू केले, तर मध्य प्रदेश. यूपी वाटू शकतं किंवा मग आपण अजून उत्तरेकडच्या राज्यांचा विचार करू शकतो, म्हणून मध्य प्रदेश हे लक्षात ठेवा. महिला T20 क्रिकेट वर्ल्ड कप, महिलांचा T20चा क्रिकेट वर्ल्ड कप कुठे होणार आहे? 26ला, तर इंग्लंड या देशामध्ये होणार आहे. प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 जाहीर झालेला आहे. कोणाची कादंबरी? तर प्रदीप कोकरे यांची. कोणती? खोल खोल दुष्काळ डोळे या कादंबरीला. डॉक्टर सुरेश सावंत यांच्या आभाळ माया या ग्रंथाला साहित्य अकादमी बाल वाङ्मय पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. यांची पण कोणती कादंबरी? आभाळ माया, सुरेश सावंत यांची. यांचा युवा पुरस्कार आणि यांचा बाल वाङ्मय. परत भारताने सायप्रस देशासोबत युपीआय सेवा सुरू केली आहे. सायप्रस देशासोबत युपीआय सेवा. भारतीय तटरक्षक दलाने म्हणजे इंडियन कोस्ट गार्डने अचल नावाचे, काय नाव आहे त्या जहाजाचं? अचल नावाचे 5वे गस्ती जहाज लॉन्च केले आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने हे जहाज तयार केले. भारतातील मेघालय राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक 8% वाटा मंजूर करणारे राज्य ठरले. कोणते राज्य? मेघालय हे भारतातलं अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 8% सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले. महाराष्ट्राने किती मंजूर केले बरं आरोग्य क्षेत्रासाठी? हे कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही सांगा. भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात 1 ऑक्टोबर 2026 पासून होणार आहे. 2011 नंतर झालेलीच नाहीये. तर आता गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे की भारताच्या 16व्या जनगणनेची सुरुवात, कितवी जनगणना आहे? 16वी. कधीपासून सुरू होणार आहे? 1 ऑक्टोबर 2026 पासून. अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. सगळ्यांनाच माहिती आहे की अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं जे विमान दुर्घटना झाली त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. तर त्याच्यासाठी, त्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी गोविंद मोहन हे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. अजून एक महत्वाची शेवटची बातमी मित्रांनो, की फिफा फुटबॉल वर्ल्ड कप 2025 चे आयोजन कोणता देश करणार आहे? अमेरिका. फिफाचं यावेळेसचं वर्ल्ड कपचं आयोजन कोणत्या देशात होईल? तर अमेरिका या देशात होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा, तर आजसाठी एवढंच. थँक्यू, धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. धन्यवाद.